तुम्ही विचार करत असाल मी हे तुम्हाला टमाटे काय दाखवते, तर पण आज मी ना तुम्हाला छानपैकी टमाट्याचा मस्त असा पराठा बनवून दाखवणार आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खातो बघा, मेथी पराठा, पालक पराठा, आलू पराठा, सगळे पराठे आपण खाल्लेले आहेत. पण टमाट्याचा पराठा कधी खाल्लाय का तुम्ही? एकदा अशा पद्धतीने टमाट्याचा पराठा करून बघा. बनवायला इतका सोपा आहे, झटकीपट तुम्ही बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी मस्त चटपटीत असा हा आंबट असा गोड असा टमाट्याचा पराठा नक्की एकदा ट्राय करून बघा. चला बघूया आपण याला बनवायची कृती. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. इकडे मी 2 मोठे साईजचे टमाटे कट केलेत. अशा मोठ्या मोठ्याच फोडी करायच्या. हे बघू शकता. लाल भडक असे टमाटे आणायचे पिकलेले. जेवढे चांगले पिकलेले टमाटे आणतात म्हणजे कच्चा नकोय आपल्याला. त्यानंतर इकडे मी लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत. 2-4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, अद्रकचे तुकडे घ्यायचे आणि अशी थोडीशी कोथिंबीर टाकायची. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा पुदिना सुद्धा टाकू शकता. हे सगळं मिक्स करायचं. हे बघू शकता. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि टमाटे मिक्स केले. आणि इकडे मी गव्हाचं पीठ घेतले. आता पराठे तुम्हाला जास्त करायचे असतात तर जास्त गव्हाचं पीठ घेऊ शकता. मला आपलं नाश्त्यापुरते थोडेसे करायचे, त्यामुळे मी थोडे घेतले. आता हे सगळं आपण वाटण करून घ्यायचं. अगदी थोडं पाणी टाकून अशी याची एक प्युरी बनायची. टमाटर, कोथिंबीर, अद्रक, लसूणची प्युरी बनवायची आणि जरा साईडला ठेवून घेऊया. एक मिक्सिंग बाउल घ्यायचं किंवा तुम्ही ज्या पराठमध्ये पण पीठ मळता ना ते घ्यायचं. त्याच्यामध्ये लागेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं. सुरुवातीला चवीनुसार इकडे आपण मीठ टाकून घेऊया. तर इकडे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीचा हा पराठा मी तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकायचं. जसं लागेल तसं ॲड करायचं, एकदम टाकायचं नाही. आणि ही सगळी वाटलेली प्युरी टमाट्याची याच्यामध्ये टाकून घ्यायची. प्युरीसुद्धा जितकी लागेल तितके तुम्ही टाकू शकता. एकदम टाकले तर मग पातळ पातळ पीठ होईल. आता मला एवढी पुरेशी वाटते. उरलेली प्युरी पण काय वायाला जात नाही, फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. आणि मग परत एकदा मन झालं की तुम्ही असं बनवू शकता. याच्यामध्ये मी लाल तिखट टाकली, थोडासा धना पावडर टाकलाय आणि थोडासा आपण याच्यामध्ये हळद टाकायची. हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा चाट मसालासुद्धा टाकू शकता. आता हे सगळं सुरुवातीला एका चमच्याने आपण मिक्स करून घेऊया. लगेच हाताने मिक्स नाही करायचं. आता मी ह्याला जरा चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. हे असं हलक्या हाताने सुरुवातीला हे सगळा मसाला, टमाट्याची प्युरी गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित पहिलं चोळून घ्यायचं. हे असं. आणि मग नंतर चमच्याला जे पण पीठ लागले ते सगळं हाताच्या सहाय्याने काढायचं. आणि आपली सेम प्रोसेस गव्हाच्या पीठ जसं आपण मळतो चपात्याला अगदी तसं मळून घ्यायचं हलक्या हाताने. हे बघा. आणि जर पीठ चिटकत असेल हाताला तर सुक्कं पीठ जे आपण ठेवलेलं आहे ते सुद्धा टाकू शकता थोडं थोडं करून. हे बघा. पाण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही. ह्या प्युरीमध्येच हे पीठ मळलं जातं आणि मग ती छान चव लागते. हे बघा. वेगवेगळ्या प्रकारचे आपण आलू पराठा तर सगळ्यांचा फेवरेट आहे. पालक पराठा, मेथी पराठा, कोथिंबीरचा पराठा, हे सगळे पराठे आपण खाल्लेले आहेत. पण टमाट्याचा पण पराठा एकदा खाऊन बघा, खूप छान लागतो. एक वेगळी छान चव आहे याची. टमाटे आपण असे नॉर्मली भाजीशिवाय असं इतर कशामध्ये आपण जास्त खात नाही, त्यामुळं असा पराठा तुम्ही केला ना तर मस्त टेस्ट आहे याची. हे बघा. असं पीठ मळून घ्यायचं आणि मग नंतर स्वच्छ प्लेटमध्ये काढून परत एकदा याला चांगलं नरम सॉफ्ट करायचं. थोडंसं सुकं पीठ टाकायचं आणि आपल्या गव्हाच्या पिठासारखं याला नरम सॉफ्ट मळून घ्यायचं. जितकं चांगलं तुम्ही पीठ मळून घेता तितकेच पराठे मऊ लुसलुशीत होतात. ह्याला तुम्ही 5 मिनटंसुद्धा ठेवू शकता किंवा लगेच पण करू शकता. हे सुकं पीठ उरलेलं आहे. आता आपण काय करायचं, छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या. पराठ्याची साईज लहान मोठी जाड पातळ जशी पण तुम्हाला आवडेल तशी तुम्ही नॉर्मल करू शकता. आता मी छोटे छोटे पराठे करते, पातळ पातळ. हे असं मध्ये होल पाडून मस्त याचे लाट्या तयार केल्यात. हे बिना सारणचा टमाट्याचा पराठा आहे बरं का, खूप छान लागतो. हलक्या हाताने याला आता लाटून घ्यायचं. बघा. अजिबात फाटायची तुटायची अजिबात टेन्शन नाही. पटापटा हे पराठे तुम्ही लाटू शकता अगदी सकाळच्या घाईमध्ये पण. पातळ पराठे तर मला आवडतात, पण तुम्हाला जर जाड लागत असते थोडेसे जाड याला करू शकता. सहजपणे हा पराठा तयार होतो. अगदी चहा उकळायला ठेवला ना
तर चहा होईपर्यंत पराठे तुमचे 2-4 तरी तयार होतील. ह्या अशा लाट्या तयार करून ठेवायच्या. पराठे एकदम लाटून ठेवले तरी हरकत नाही. हे असं थोडंसं चिटकलं आहे, हरकत नाही. आता हे मी उचलून घेतले, पाहू शकता कुठे तुटला नाही, फाटला नाही. आणि सारण नसल्यामुळं काही म्हणजे सारण बाहेर पडायचं सुद्धा टेन्शन नाही. पॅनमध्ये आता आपण ह्याला भाजून घेऊया. आता इकडे आवडीनुसार तुम्ही तेल, तूप, बटर जे पण आवडत असेल पराठ्याला ते तुम्ही लावू शकता. मी नॉर्मल आपलं तेल लावते. तूप लावलं तर अजून छान चव येईल, बटर लावलं तर अजूनही चांगली चव येईल. आता दोन्ही बाजून याला खरपूस भाजून घ्यायचं. आता याच्यामध्ये सारण नसल्यामुळं हा पराठा काही तितका फुगत नाही, त्यामुळं त्या गोष्टीला इग्नोर करा. पण खायला मात्र इतकी छान चव आहे याची. हे बघा, मस्त थोडाफार नॉर्मल हा फुगला जातो, कारण हे न सारण भरलेला पराठा आहे हा. हे बघा मस्त. आता मी चारी बाजूनी तेल लावलंय. जास्त तेल नाही लावायचं. तूप असेल तर तूप लावू शकता, बटरसुद्धा लावू शकता. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा पराठा सोप्या पद्धतीने बनवू शकता. काहीही टेन्शन नाही. कुठलं सारण वगैरे करायचं, स्टफिंग करायचं, झटकीपट हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी एक नवीन रेसिपी, नवीन नाश्ता म्हणून करू शकता. जोपर्यंत ह्या पराठ्यावर असे चांगले ब्राऊन स्पॉट म्हणजे डाग पडत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. जितका चांगला भाजता तितकाच पराठा चांगला राहतो. हे बघा, कितीही कडक भाजा, हा पराठा असा आहे की तो नरम लुसलुशीतच राहणार, अजिबात कडकपणा याच्यामध्ये राहत नाही. कितीही चांगला तुम्ही कडक भाजा तरी नरम सॉफ्टच राहणार. हे बघा, आता मी याला एवढा कडक भाजून घेते तरीसुद्धा हा पराठा नंतर लगेच नरम लुसलुशीत राहतो. छानपैकी व्यवस्थित कडेकडेने याला भाजून घेतले. पाहू शकता कसे छान डागा आलेत वर, असे चॉकलेटी चॉकलेटी, म्हणजे शेकला गेलाय चांगला. बस अशा पद्धतीने याला शेकून घ्यायचं. हे बघा किती मस्त असा आपला हा पराठा तयार झालेला आहे पहिलावाला. आता काढून घेते आणि लगेच आता आपण दुसरा लाटून घेऊया. हे अशा लाट्या तयार करून ठेवायच्या, म्हणजे कसं पटापटा झटकीपट लाटता येतील तुम्हाला. किंवा एकदम असे पराठे सुद्धा लाटून ठेवले ना 2-4, तरीही फक्त शेकून घ्यायचे. सोप्पा पराठ्यामध्ये जर सोप्पा पराठा कुठला असेल तर हा पराठा एकदम सोप्पा आहे टमाट्याचा. आणि चव वेगळी छान, म्हणजे आपल्याला बटाटा पराठ्याची चव तर माहितीच आहे, पण टमाट्याच्या पराठ्याची चव ना अप्रतिम लागते, आंबट गोड अशी. आता बघा, हा सुद्धा मी टाकलेला आहे आणि याला पण चांगलं भाजून घेते दोन्ही साईडून. घरोघरी सगळ्यांच्या डोक्यामध्ये आणि सकाळी उठलं की फक्त एवढंच की काय नाश्ता बनवावं, रोज रोज पण तेच तेच काय बनवावं हा पण विचार असतो. त्यामुळे हे जरा नवीन काहीतरी ट्राय करून बघा. आता वरून परत एकदा मी तेल लावलेलं आहे आणि सेम प्रोसेसने आपले हे भाजून घ्यायचे. गॅस मिडियम ठेवा किंवा हाय ठेवा, फक्त लक्ष ठेवायचं, नाही तर करपला जाऊ शकतो. तर पाहू शकता आपला हा टमाट्याचा पराठा किती छान भाजत आहे आणि थोडा फुगत सुद्धा आहे. मस्त असा परफेक्ट पराठा आपला तयार होत आहे खाण्यासाठी. गरमागरम टमाट्याचा पराठा. बस याला दोन्ही बाजूनी असं छानपैकी कडेकडेने प्रेस करून, मधोमध प्रेस करून व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं, म्हणजे कच्चापणा याचा निघून जातो. आता एवढा बघा कडक दिसतोय भाजलेला, पण नरम लुसलुशीत राहतो हा पराठा. आता छानपैकी भाजलेला आहे, चांगले डाग पडलेले आहेत. आता हे काढून घेते आणि 2-4 असे पराठे मी करून घेते पटापटात, मग ते तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त झालाय भाजून तयार पराठा आपला टमाट्याचा. तर आता मी हे पराठे तयार केलेले आहेत, 4-5 पराठे झटकीपट तयार केलेत, म्हणजे ज्या लाट्या केल्या होत्या त्याचे. तर तुम्ही आपले हे पराठे बघू शकता, ह्याचा रंग बघा, याचा टेक्स्चर बघा, इतके छान असे छोटे छोटे मस्त टमाट्याचे पराठे तयार केलेले आहेत. म्हणजे कसं ना, पराठा म्हणलं की आपल्याला सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आता विचार करू शकता गरमागरम चहासोबत किंवा बटाट्याची भाजी वगैरे सोबत इतका भारी लागतो हा टमाट्याचा पराठा. हे बघा, आता मी इतके कडक भाजले होते तुमच्यासमोर, पाहू शकता हा किती नरम सॉफ्ट झाला. इतकी घडी पडते तरीसुद्धा कुठे तुटत नाही किंवा निसटत नाही. हे बघा
अजिबात कडक नाही आहे, नरम लुसलुशीत सॉफ्ट असा हा पराठा भरपूर वेळापर्यंत राहतो हा. तुम्ही सकाळी टिफिनला नेला ना तर अगदी संध्याकाळी एखादा उरला ना तरी तो नरमच राहणार आहे. इतका भारी आहे. प्रवासात सुद्धा तुम्ही याला नेऊ शकता भाजीसोबत खायला. खोबऱ्याची चटणी किंवा असं लसूण मिरचीची आपण चटणी करतो बघा, त्यासोबत पण भारी लागतो. आणि स्पेशली म्हणजे काय माहिती आहे का, ही टमाट्याची चव आहे ना, ही आंबट गोड लागते खाता वेळेस, मस्त वाटतो. रंग बघा किती मस्त लाल भडक आलाय. कुणाला पाहुण्यांना फ्रेंड्सला असे टमाट्याचे जरा छान पराठे करून द्या बघा, आवडीने खातील. आणि काहीतरी त्यांना वाटण वेगळं बनवलंय. हे बघा मस्त झालेत. लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे पराठे टिफिनला देऊ शकता. सोबत बटाट्याची भाजी द्यायची किंवा केचप वगैरे देऊ शकता. अप्रतिम चव लागती. एकदा ट्राय तरी करून बघा, खूप आवडीने खातात. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही टमाट्याच्या पराठ्याची एक नवीन वेगळी रेसिपी? आवडली असेल तर लगेच एकदा ट्राय करून बघा आणि मला खात्री तुम्हाला नक्की आवडेल. चला आता मी गरमागरम चहा घेणार आहे आणि याचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.